पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रवळनाथा, या घरात जी काय इडापिडा असत ती दूर कर रे बाबा. जी काय आडी असत ती दूर कर. या घरात जा काय होता ता बंद कर रे बाबा. माझ्या आईचो आत्मा हा है. संध्याकाळ झाली की ती माका दिसता, माझ्याशी बोलता. लक्षात ठेव, माझ्या सुखाच्या आड कोणी इला तर ती कोणाक सोडूच आहे नाही. आत्या, आत्या, अगं आता कसला विचार करतेस? आणि कसलो विचार करतोय? अगं पण आता लग्नाची बोलणी झाली आहेत ना. हो, पण घरातल्यांनी काय सांगूक नाही ना. पण अभि दादा कळवतो असं म्हणाले ना. आणि त्यांनी जर नाही म्हणून कळवल्यानी तर? अगं असं का करतील ते? तुझा अजयवर प्रेम आहे. मग आता तो नेमकं काय काम करतो असा प्रश्न मला सुद्धा पडला होता. पण आता कळालं ना, तो जमिनीचे व्यवहार करतो, शेजारच्या गावात भाड्याने घर आहे. शिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या फार काही अपेक्षा नाहीये. तरी पण मनातले हुरहुर वाटतं रे. काय अडचण येऊची नाही ना? उपाय आहे आत्या. खायचो आत्या, हे लग्न होईपर्यंत रोज रात्री देवपुरुषाला दहीभात ठेवत जा. तो सगळ्या अडचणी दूर करेल. खरंच असा केला तर सगळा सुरळीत पार पडताला. हो. मग मी आज रात्रीपासूनच सुरुवात करते. अहो अहो, मका काय होता? सगळा अंग थरथरता, चक्कर येता माका. थोडं आराम कर, बरा वाटत. ह्या सगळा ना त्या विश्वासरावामुळे झाला. तिनं त्या अंगारा दिला ना म्हणून ह्या सगळा झाला. काहीतरीच काय, त्यानं चांगल्यासाठीच अंगारा दिल्यांना. घरात सगळं ठीक व्हावं म्हणूनच दिल्यांना. पण कित्याक त्याका दोष देतेस? कशावरून दुसऱ्या कोणी त्या अंगाऱ्यात काही टाकलं नसात? म्हणजे मका कोणतरी मारूक बघता असं म्हणतास तुम्ही? असा तसं. हो, पण माका कोण कित्याक मारतला? घरात दागिने हत आणि ते तू हसतवसर कोणाक मिळूचे नाही. काय बोलतास तुम्ही? असाच असणार.
या बघ, असं पडण्यापेक्षा त्या विश्वासरावचा आई इस्पितळात जाऊन ये. मी जाऊच नाही, या घरातून बाहेर पडूच नाही मी. हो, आता या घरातून बाहेर पडात ना तर माझी तिरडीच बाहेर पडात. पूर्वा, काय अभ्यास चालू आहे वाटतं? हो, एक्झाम्स आहेत ना आता. रोज कॉलेजला जायला जमत नाही ना तुला? नाही, पण सध्या काही महत्त्वाचे लेक्चर्स आहेत ना त्यांना जाते, आणि प्रॅक्टिकल. महत्वाची लेक्चर्स म्हणजे? सगळेच लेक्चर्स महत्वाचे असतात. हो, पण रोज तालुक्याला जाणं नाही जमत ना. आई बाबांच्या खूप अपेक्षा आहेत ना तुझ्याकडून, त्या पूर्ण व्हायला हव्यात. तुला जायला हवं. हो, मला ना अभिकाकासारखं खूप शिकायचंय. खूप शिक अभि काकासारखं. काय झालं? नाही, काही नाही. मग बघू दे ना नोटबुक. अरे पण या नोट्स आहेत माझ्या. मग मी पाहू नये असं काही एका नोट्स मध्ये? नाही, असं काही नाहीये, पण असं. माझं एक काम करशील? हा, बोल ना. अभिरामला बोलवून आणशील? हो. आणि माझ्या खोलीतच बोलव, तिकडेच थांबतोय मी. तुझं चालू दे. तुम्ही छायाताईंच्या लग्नाचा विचार करताय ना? तुम्हाला अजय कसा वाटला? मुलगा चांगला आहे ग तो. छायावर प्रेम करतोय हे दिसतंय. याच्या जागेवर दुसरा मुलगा असता ना तर आपलं एवढं मोठं घर बघून मनात काही अपेक्षा ठेवल्या असत्या. पण याच्या मनात काहीच अपेक्षा नाही, याचं कौतुक आहे मला. हो, पण तो भाड्याने घर घेऊन राहतो. हे बघ देविका, त्यांना संसार उभा करायला आपण वेळ दिला पाहिजे. वेळ आपण नाही, छायाताईंनी द्यायला हवा. आणि तुम्हाला त्यांचा स्वभाव माहिती. लग्नानंतर बदलेल तिचा स्वभाव. आणि नाही बदलला तर ते कसला तरी जमिनीचा व्यवहार वगैरे करतात. त्यांना बघून शिक्षणही फारसं झालंय असं मला वाटलं नाही. त्यात त्यांच्या त्या व्यवहाराबद्दल आपल्याला काहीच माहित नाही. उद्या तो बंद पडला म्हणजे? हे बघ देविका, अजयची निवड छायाने केली आहे ना, मग तिने मनाची तयारी केली असेल. हे सगळं लग्न होईपर्यंत. लग्नानंतर काय होईल आपण नाही सांगू शकत. पुन्हा उलट सगळे तुम्हालाच दोष देतील पुढाकार घेतला म्हणून. हे बघ, पुढाकार तिने भावांनी घेतलेला आहे. पण लग्न व्हावं म्हणून तुमचाच मित्र पुढे पुढे करतोय ना. उद्या काही झालं ना तरी घरातले तुम्हालाच दोष देणार. मग काय करायचं आता? हे बघा, जे घडतंय ते घडू देत. तुम्ही स्वतःहून पुढाकार घेऊ नका. देविका, काय आहे? अगं, सख्खी बहीण आहे ती माझी. तिच्या पहिल्या लग्नात मी काहीच मदत नाही करू शकलो. सगळं दत्ता दादा आणि माधव दादानी केलंय. तेव्हा अण्णा होते म्हणून जास्त जबाबदारी पण नाही पडली. पण आता अण्णा नाहीये. लहान भाऊ म्हणून मी जबाबदारी घेतली पाहिजे ना. पैशांचं काय करणार आहात? नाही, आता लग्न लावून द्यायचं म्हणजे पैसे लागतात ना. तर सरिता वहिनींनी आधीच हात वर केले. तरी दत्ता दादा काहीतरी करेलच बघ. पण तुम्ही स्वतःचा विचार करा ना आता. मला माहितीये मी बोलते असं तुम्हाला राग येतो, पण मी आपल्या संसारासाठीच बोलतीये ना. काय चुकीचं आहे यात? तुमच्या परीक्षेचं काय? तुमच्या नोकरीचं काय? सगळं होईल.
कसं होईल? तुम्ही माझ्याशी काही बोलतही नाही या विषयावर. सांगेन, वेळ आली ना की सगळं सांगेन. अभिकाका, तुला विश्वासदादांनी बोलवलंय. हा, सांग त्याला येतो मग. येतो जाऊन. हा अजय, तू आता काही काळजी करू नको. मी हा उपाय करतोय, आपलं लगीन होतला. छाया थांब, माझं जरा ऐकशील? काय झाला? छाया सांभाळून राह, कधी काही होऊ शकता. आणि माझो फोन नाही लागलो तर भिया नको. असा किती बोलतोस तू? मका सांग ना, काय झाला? ता मी तुका नंतर सांगतोय. अजय विश्वास, काम जोरात सुरू आहे वाटतं. रेकॉर्ड ठेवावं लागतं, केस स्टडी करावी लागते. आता हे मी तुला सांगायला पाहिजे का? तू देणार आहेस ना MPSC ची परीक्षा? काय रे, देणार आहेस ना? पूर्वा बोलली मला तू बोलवलंस. हो. जरा बोलायचं होतं. कशाबद्दल? हायाच्या लग्नाबद्दल ना? झालं की आता ते लग्नाची बोलणी झाली. दत्ता दादा आणि माधव दादाला जे विचारायचं होतं ते विचारून झालं. याबद्दल नाही बोलायचं आहे मला. तो तुमच्या घरातला प्रश्न आहे, तो आता तुम्ही बघा. बर, मग तुम्हाला इथे या केसच्या संदर्भात प्रगती झाली आहे, पुरावे हाती लागतायत. काय वाटतं तुला, खून कोणी केलं? खुनी कोण आहे हे नाही सांगता येणार, पण एकंदर पुरावे जे सांगतायत आणि तुमच्या घरात जे घडतंय त्यामागे फक्त एकच व्यक्ती. एकच व्यक्ती? कसं शक्य आहे विश्वास? दोन व्यक्ती आहेत असं म्हणायचंय का तुला? असं म्हणायचं नाही मला, पण नेनी काकाच्या खुनांचा आणि आमच्या घरात घडणाऱ्या घटनांचा काय संबंध असू शकतो? सापडतील ना, त्या संदर्भात सुद्धा धागेदोरे सापडतील. म्हणजे तू लवकरच खुनी शोधून काढणार आहेस? हो, आणि मग तो कुणीही असला तरीही, अगदी तू सुद्धा. काय? मी कशाला खून करू बाबा? काय मिळणार आहे मला नेने काकांचा खून करून? ठीक आहे, अजीब है, आजकल
किसी पे भरोसा ही नहीं रहा। तू ऑलरेडी MPSC ची परीक्षा दिली आहेस। पुण्यामध्ये एक वेल फर्निश फ्लॅट घेऊन ठेवलायस। का लपवलंस हे सगळं? हे बघ, हा मी लपवलंय, हा लपवलंय मी दिली MPSC ची एक्झाम। का माहिती? कारण हे सगळे माझ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट दाखवत नव्हते। ठेवले ना मी घर घेऊन, मला माझ्या भविष्याची काळजी आहे रे म्हणून। पण घरच्यांना सांगितलं असतंस तर त्यांना आनंदच झाला असता। मला माझं आयुष्य ठरवायचंय रे। मला कसं जगायचंय ना हे मी ठरवेन, म्हणून मी त्यांना नाही सांगितलं। अरे खरंच। ठीक आहे, पण एक लक्षात ठेव, संशय सगळ्यांवरच आहे आणि खुनीही लवकरच सापडेल। काय ग मामा, कोणाला कॉल करतेस? माझा एक ऍडव्होकेट मित्र आहे त्याला। हॅलो, निलिमा बोलतेय। हाय, जरा बोलायचं होतं तुझ्याशी, तुला वेळ असेल तर? ओके। ऍक्च्युली आमचे इथले एक ऍडव्होकेट होते, नेने म्हणून। गेली कित्येक वर्ष आमचा सगळा व्यवहार तेच बघायचे। काही कारणावरून आमचे आणि त्यांचे वादही झाले होते आणि आता त्यांचा खून झालाय। येस, हो, तपास सुरू आहे आणि तपास करण्यासाठी आलेला जो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे त्यांनी आम्हाला सांगितलंय की आम्हाला इथून जाता येणार नाही। सो कायद्याने हे असं बंधनकारक आहे का? व्हॉट? यू मीन आम्ही इथून जाऊ शकतो, राईट? ओके, थँक्स, थँक्यू सो मच। काय झालं निलिमा? माझा डाऊट खरा ठरलाय। हा विश्वासराव आपल्याशी खोटं बोलतोय। तुला जी माहिती आहे ते कुणाला सांगू नको। किती दिवस लपून ठेवणार आहेस? किती दिवस? सांग ना। माझ्यासाठी केलंय रे मी सगळं। तू हे लपवून ठेवलंस यामागे फक्त हे एकच कारण होतं? म्हणजे आय एम नॉट कन्व्हिन्स्ड। तू जे बोलतोयस त्यासाठी। मी खोटं बोलतोय? विश्वास, तुला माझ्यावर विश्वास नाहीये? तू हे माझ्यापासून सुद्धा लपवून ठेवलंस, एक पोलीस ऑफिसर म्हणून नाही तर एक मित्र म्हणून सुद्धा। यामागे काहीतरी कारण असणारच ना? काय? एनिवे, आता यापुढे माझा तुझ्यावरही संशय असेल। डोंट माइंड। विश्वासराव, आज तुमचा अजयाशी बोलणं झालं, तुमका पण पटला ना की तो चांगलो पोरगो हा? आता तरी माझा लगीन उतरला ना? छायाताई, तुमच्या लग्नामध्ये खूप अडचणी आहेत, ते इतक्या सहज होईल असं वाटत नाही मला।